श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 11वी. या अगोदर आपण 10 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 11वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. जे शिवपूजनात दंग असतात ते नरश्रेष्ठ होत. तो 1000 रुद्राक्ष धारण करतो. तो स्वतःच शंकर असतो. त्याच्या दर्शनानेही अनेक तरतात. 16 रुद्राक्ष हातात बांधावे, एक जटात बांधावा आणि त्यावरून स्नान करावे, म्हणजे त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष मनगटात बांधावे, गळ्यात 32 बांधावे, जटेभोवती 24 व 6 कानात बांधावे, म्हणजे तो नर निर्दोष असतो. 108 रुद्राक्षाची माळ गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षाची पूजा करणारा भाग्यवंत होतो. पंचमुख, 6 मुख, 8 मुख, 14 मुख असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मनाने जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा या रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. प्रजा व इतर राजे त्याचे गुणवर्णन करत असत. लाच न घेता न्यायाने सल्ला देणारा प्रधान त्याच्या पदरी होता. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पुण्य संचय असेल तरच प्राप्त होतो. सर्वज्ञानी, कृपावंत असा गुरु, हुशार गुरुवर श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य, क्षमाशील असणारा पुढारी पूर्व पुण्याईनेच लाभतात. लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन घराण्यात जन्म, सुंदर आणि आरोग्य संपन्न शरीर पूर्व पुण्याईनेच प्राप्त होते. असो, भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासूनच शिवभक्त होते. लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षाचे. त्यांच्या माता आणि दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालत, अत्तरे लावत. पण हे दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत आणि अंगाला भस्म पासून रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालीत असत. एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा हे पाहून फार आश्चर्यचकित होत. यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाहीत हे त्यांना समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे नेसवली, दागदागिने घातले तर हे कुमार ते सर्व ब्राह्मणांना दान करून टाकत असत. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, पण दोघे आपले व्रत सोडत नसत. शिवस्मरण चालूच ठेवत. राजा आणि प्रधान चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या गोतावळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाने श्रेष्ठ होते. त्रिकाल ज्ञानी होते. श्रेष्ठ वशिष्ठ मुनीचे नातू होते. त्यांनी राक्षस सत्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे वावरतात त्याप्रमाणे सर्वकडे राक्षस वावरत होते. सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी राक्षसांचा नाश केला. जन्मेजय राजाने सर्प यज्ञ चालवला असताना आस्तिक ऋषींनी मध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही. त्याप्रमाणे पुलस्ती मुनी मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती. तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शुभयोगींद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत सामोरे गेले. ऋषींची पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे हे दोन्ही पुत्र या वयात विरक्त झाले आहेत. त्यांना अलंकार आवडत नाहीत.
रुद्राक्ष आणि भस्मलेपन अतिशय आवडते. नेहमी एकांतात बसतात. दांडगाई करत नाहीत. राजविलास त्यांना आवडत नाही. हत्तीच्या अंबारीत बसायला आवडत नाही. हे पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला काळजी पडली आहे. तेवढ्यात ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. चंद्र सूर्याप्रमाणे दोघे तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे शिवभक्त काय आहेत हे तुला सांगतो, ऐक. पूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची वेश्या राहत होती. महानंदा अतिशय सुंदर होती. मदन सुद्धा तिला पाहून वेडावेल अशी तिची काया नाजूक आणि डोलदार होती. तिच्या मस्तकावर राणीप्रमाणे रत्नजडित छत्र धरले जात होते. सोन्याचे नक्षीदार पंखे, त्यावर जडवलेल्या रत्नाचा प्रकाश फेकीत तिला वारा घालत असत. तिच्या पायातल्या सपाटाही रत्नासारख्या तेजस्वी होत्या. देशोदेशीचे उत्तम वस्त्रे आणि अत्तरे तिच्या संग्रहात भरलेली होती. आई आणि भाऊ दोघे जण तिच्या जवळ राहत असत. तिची शय्या हिरे मानके लावून सजवलेला पलंग, त्यावर राजस शय्या, चंद्राच्या किरणांसारखा शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. गोठे गायगुरांनी भरलेले होते. दारात हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर थक्क होऊन स्वस्थ बसत. तिची नृत्य कला पाहून सर्व राजे माना डोलावून तिला दाद देत. तिच्याशी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास मिळावा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत. महानंदा वेश्या असूनही पतिव्रता होती. एकदा एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा दिवस पुरा होईपर्यंत ती इंद्रालाही वश होणे शक्य नसे. शंकराची ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव दानशूर असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ही वृत्ते ती नेहमी करत असे. अन्नछत्र चालवत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी शंकराची पूजा करत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करत असे. याचक जे मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटी लिंगे करून घेत असे. या महानंदेने एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवत असे. तिची जी नृत्यशाळा होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती शिवासमोरच बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी ते हे दोघे जण पुराण ऐकत असत. मग महानंदा दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः शंकरासमोर नृत्य करीत असे आणि कुक्कुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या गळ्यावर कपाळावरती प्रेमाने भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी नंदीग्राम गावी आले. सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. शंकराचे रूप पाहून महानंदा वेडावली. सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मंचकावर हात धरून बसवले. सौदागराच्या हातात एक रत्न कंकण होते. ते इतके तेजस्वी होते की ही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही हे लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. सौदागर रूपी शंकराने ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. सौदागर हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळ तेजस्वी दिव्यलिंग काढले. ते लिंग पाहताच जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा रंगून गेली. या लिंगावरून अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नी प्रवेश करेन, तेव्हा हे नीट जपून ठेव. महानंदेने आपल्या नृत्यशाळेत लिंग नेऊन ठेवले. सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नृत्यशाळेला आग लागली.
शेजारचे लोक धावत नृत्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे जागे हो, कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो आपल्या नृत्यशाळेलाच आग लागली आहे. तशा आगीत ती आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोष सोडले. त्याबरोबर ते रानात पळून गेले. अग्नीने सर्व नृत्यशाळा जाळून टाकली आणि तो शांत झाला. सौदागराने महानंदाला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा घाबरली. आपण दिव्यलिंग नृत्यशाळेतच ठेवले होते तिला आठवले आणि ती शोक करू लागली. सौदागर म्हणाले, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जोडून भस्म झाले. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्यांनी मोठी चित्ता पेटवली. अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागर रूपी शंकराने अग्नीत उडी टाकली. महानंदा सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इत्यादी सर्वांचे दान केले. मग स्नान करून महानंदेने सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा घातल्या. हर हर सांब सदाशिव या नावाचे ध्यान करत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर धडधडणारा अग्नी शांत झाला आणि एखादा तेजस्वी सूर्य उगवावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. मस्तकावर जटांचा भार, तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेल्या गंगेचे झुळझुळ वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी चंद्राची कोर, निळकंठ, हातात त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे पांघरून म्हणून घेतलेले, गळ्यात नरमुंडाचे हार घातलेले, सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी महानंदेला चेंडूप्रमाणे वरचेवर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, मी प्रसन्न आहे, हवे ते माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीग्राम नगरीचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ स्थान द्या. मग नगरातील सर्व प्राणी मात्रासह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली व सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे रोग नाही, दुःख नाही, तहान भूक लागत नाही, काम क्रोध द्वंद्व दुःख याचा जाच नाही, साधे पाणी अमृतासारखे गोड असते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो, अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी महानंदेला स्थान मिळाले. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कट आणि माकड आहेत. त्यांनी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनास लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. नंतर गंभीर आवाजात म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून तू व ही सर्व सभा दुःख सागरात बुडून जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल. ऋषीवरी आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतःकरणे शोकाने विदीर्ण झाली. अंतपुरात राणी वंशात आक्रोश सुरू झाला. पराशर ऋषीने राजाला सावध केले व म्हटले, नृपश्रेष्ठा, असा धीर सोडू नकोस.
ही पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते, ही सारी माया नव्हती, त्यावेळी सर्व ब्रह्मांड शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या हुंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली. हा ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने सत्वांशाने विष्णू, रजवंशाने ब्रह्मदेव व तमवंशाने रुद्र निर्माण केला. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे. मग शंकराने त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि त्या 4 वेदांचे सार म्हणजे हा रुद्राध्याय आहे. या अध्यायात सांगितलेल्या ज्ञानाहून श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशांनी स्वतः सांगितले आहे. हा रुद्राध्याय जे कोणी वाचतात किंवा ऐकतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर उद्धरतात. मग ब्रह्मदेवांनी आपल्या 7 मानसपुत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावर हा अध्याय आला. जो या अध्यायाचे पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थेही पावन होतात. स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला आतुर होतात. असा हा रुद्र महिमा आहे. हा रुद्र महिमा फार वाढला त्यामुळे यमपुरी ओस पडली. यमदूतांना काही काम उरले नाही. मग यमाने अभक्तीला, नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून ह्या देहावर उत्तर्कवादी वाद घालू लागले. मत्सर वाढला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि अंती महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जे कोणी शंकराचा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना खूप त्रास द्या. जे कोणी शिव मोठा विष्णू लहान आहे किंवा विष्णू मोठा व शंकर लहान आहे असा भेदाभेद करत असतील त्यांनाही नरकात घाला. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभी पाकात फेका. या रुद्राध्यायाचे पारायण करणाऱ्यांचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, तू रुद्राध्यायाचे पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे येणारे संकट टळेल. किंवा शतघटांची पूजा कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटांतील पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्याचे स्नान तुझ्या पुत्राला घाल. रोज 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट टळेल. भद्रसेन राजाने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हटले, मुनिराज, आपण ऋषी श्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार? तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्या बरोबर ऋषीमुनी आहेतच. सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेच प्रारंभ करावा. मग 1000 ब्राह्मणांना बोलावले. हे सर्व ब्राह्मण शिवभक्त होते, विद्वान होते. परधन आणि परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे नव्हते. सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे त्यांचे सामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी स्थापना केली. पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले. आंब्याची पाने प्रत्येक घटात घातली आणि रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा सुरू होता. 7 दिवस झाले. 7व्या दिवशी यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध पडला. हृदयाचे स्पंदनही थांबले. 1 घटिका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी घटातले रुद्रोधक बाळाच्या अंगावर शिंपडले. हळूहळू बाळ शुद्धीवर आला. भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. ऋषींनी सुधर्माला विचारले, काय घडले तुला आठवते आहे का? हो, चांगले आठवते आहे. एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला. त्याचे सुळे तोंडाबाहेर आले होते. डोळे अग्नीसारखे लाल होते. जटावर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता
असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात 4 तेजस्वी पुरुष तिथे धावत आले. त्यांनी व्याघ्रांबर नेसले होते, अंगाला भस्म फासले होते, त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी मला सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितले. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनीही हे दृश्य पाहून पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्य वाजू लागली. नंतर भद्रसेनाने होम केला. अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम जेवण घातले. आपले भांडार उघडून सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याप्रमाणे फार मोठा सुयोग आला. देव ऋषी नारद त्या मंडपात अवतरले. त्यांना बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना नमस्कार केला. नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून नेत होते. राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठाने करून तू धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. शिव महिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून तू का वागलास? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, महाराज, मी भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली. 12व्या वर्षी त्याच्या मुलाला गंडांतर होते, म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्या अपराधामुळे कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि नकळत अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावी असे विनवले. नारदाचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने त्यांच्या पायावर पुन्हा लोटांगण घातले. आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि हा अध्याय वाचला की शिवरूप होऊन जातो. तो तेथेच मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन गुरुला संतुष्ट केले. हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुषी संतती लाभेल. 1000 गायी दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला म्हणजे मिळेल. महापापे नाहीशी होतील. हा अध्याय त्रिकाळ वाचला तर गंडांतरे दूर होतील. या कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला राज्य दिले. तारकाला प्रधान पद दिले आणि प्रधानासह राजा तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकराने विमान पाठवून दोघांना स्वर्गात नेले. विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे 11 रुद्र आहेत. हा अध्याय ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात आणि इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठाने जे करतात त्यांना ग्रहपीडा, पिशाच्य पीडा, रोगपीडा कधीही बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे म्हणेल तो अल्पायुषी होईल. अशा माणसाची संगतही धरू नये. त्याला वाळीत टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्यालाही मृत्यू येणारच. म्हणून अशा नास्तिकांची संगत धरू नये. सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा एक अध्याय तरी जरूर वाचावा. ह्या अध्यायाचे पारण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते. त्यांच्या घरी नेहमी आनंद भरलेला राहतो. जय जय रघुवीर समर्थ.